घरात ऐकून बायकोला राग आला, त्यानं माझा अपमान केलाय ना, तर ह्यांचा अपमान मी केल्याशिवाय राहणार नाही. बायकोच्या मनात एवढं, मला ह्यांचा अपमान करायचा. थोडेसे पुढे गेले आणि रस्त्याच्या कडेला गाढवं चढत होते. गाढवं तेवढ्याच बायको नवऱ्याला कशी करते, तुमचे पाहुणे. काय म्हणली बायको नवऱ्याला, काय म्हणली बायको नवऱ्याला, म्हणे तुमचे पाहुणे. नवरा तिच्या पुढचा होता. नवरा गाढवाकडे बघतो, गाढवाला म्हणतो राम राम सासरे बुवा. प्रत्येकाच्या संसाराची ही स्थिती म्हणे महाराज, लक्ष देऊ नये का? प्रत्येकाच्या संसाराची ही स्थिती म्हणे महाराज. या संसाराच्या, या प्रपंचाच्या कधी नादाला लागू नका. माणसाची संसारात प्रपंचामध्ये अपेक्षा तहानची वाढत जाते, वाढत जाते महाराज, वाढत जाते. ऐका, आज एक कीर्तन भेटलं असं वाटतं उद्या 2 भेटावे, उद्या 2 भेटले असं वाटतं परवा दिवशी 3 भेटावे. एक गाडी घेतली असं वाटतं 2 घ्याव्या, 2 घेतल्या 3 घ्याव्या. अशी माणसाची अपेक्षा वासना ही वाढत चालते, वाढत चालते. बरोबर आहे का नाही? पण एके दिवशी ती अपेक्षा, ती वासना माणसाचा घात करते महाराज. वाक्य लक्षात ठेवा. एका विहिरीवरती आकाशवाणी झाली आणि सांगितलं, या विहिरीमध्ये कुणी पशु पक्षी उडी मारल तर स्त्री पुरुष